नमस्कार मंडळी, मी ममता बनकर रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. नवीन वर्ष अगदी जवळ आलंय, त्यामुळे ही झटपट, टेस्टी आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी पावभाजी नक्की करून पहा. अगदी बर्थडे पार्टी असो किंवा फॅमिली फंक्शन, पावभाजी आपण नेहमीच बनवतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी डिश आहे. चला तर मग आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण घरगुती पद्धतीत झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी पावभाजी बनवूयात. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी मी इथे 1 वाटी मटार घेतलेत, 1 वाटी कॉलीफ्लावर, 1 वाटी बटाटा, अर्धी वाटी गाजर, 1 अख्खं बीट. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. त्यासोबतच यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचंय आणि या सर्व भाज्या कुकरमध्ये व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत. आता आपण या सर्व भाज्या छान अशा स्मॅश करून घेऊयात. जितके छान तुम्ही भाज्या स्मॅश कराल तितकीच छान भाजी बनून तयार होते. स्मॅशरच्या ऐवजी तांब्याचा वापर केला तरीही चालेल. तर इथे आपल्या सर्व भाज्या छान अशा स्मॅश करून झाल्या. अख्खं बीट वापरल्यामुळे अगदी छान असा लालसर रंग आलाय. कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता अगदी मस्त असा लालसर रंग आपल्या भाजीला बीटामुळे येतो. आता एका मोठ्या कढईत भरपूर असं तेल घालून घ्यायचंय. तेलासोबतच बटर देखील तुम्ही घालू शकता. 1 चमचा जिरं घालून घेऊयात. 4 बारीक चिरलेले कांदे घाला. छान असं परतवून घेऊयात. 1 बारीक चिरलेली शिमला मिरची घाला. पुन्हा एकदा सर्व काही हलकसं परतवून घेऊयात. 2 चमचे आले लसणाची पेस्ट घालून घ्यायची. 3 बारीक चिरलेले टोमॅटो घालून घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण भाजी करताना शिमला मिरचीचा वापर थोडा कमी करायचा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. थोडीशी क्रश केलेली कसुरी मेथी घाला. आता मसाल्यांसाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 2 चमचा पावभाजी मसाला हलकसा परतवून घेऊयात. 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, आता यावर आपण झाकण घालून थोड्या 2-3 मिनिटांसाठी शिजू देऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी तेलाची तरी सुटली आहे आणि सगळे मसाले छान असे एकजीव झालेत. तर आता आपण यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालून घेऊयात. आता यामध्ये थोडं करत पाणी घालून घ्यायचंय. मी इथे ज्या भाज्या आपण उकडून घेतल्या होत्या त्याचंच पाणी मी इथे वापरते. सर्व काही छान असं मिक्स करून सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आपली पावभाजी बनून तयार आहे. मस्तपैकी तव्यावर बटर घाला. छान असे पाव त्या बटरात शेकून घ्या आणि गरमागरम पावभाजीचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत. धन्यवाद.